नमस्कार मित्रांनो, विजय गुरु शो मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सिलोजिझम किंवा कथन व निष्कर्षाचा दुसरा भाग बघणार आहोत. तर दुसऱ्या भागाला सुरुवात करण्याआधी आपण सिलोजिझम वरील प्रश्न कसे सोडवायचे त्याची बेसिक माहिती पुन्हा घेऊया. काही ए बी आहेत हे आपल्याला वेन डायग्रामच्या सहाय्याने, हा ए आहे आणि हा बी आहे, तर एचा हा जो भाग आहे तो बीचा सुद्धा आहे, म्हणून काही ए बी आहेत हे आपण असं दर्शवणार आहोत. त्यानंतर सर्व ए बी आहेत हे आपण वेन डायग्रामच्या सहाय्याने, हा ए असेल आणि हा पूर्ण ए बी आहे हे आपण वेन डायग्रामच्या सहाय्याने या पद्धतीने दर्शवणार आहोत. त्यानंतर ए हा बी नाही हे आपण, हा ए असेल आणि ए हा बी नाही हे आपण विधान या पद्धतीने दर्शवणार आहोत. कथन असेल सर्व ए बी आहेत. हे विधान आपण वेन डायग्रामच्या सहाय्याने असं दर्शवतो. त्यानंतर सर्व बी सी आहेत हे आपण वेन डायग्रामच्या सहाय्याने असं दर्शवतो. समजा या विधानांवरील निष्कर्ष असतील की सर्व ए सी आहेत, सर्व ए सी आहेत, सर्व ए सी आहेत, तर सी मध्येच ए आहे म्हणून हे विधान सत्य असेल. सर्व ए सी आहेत हे निष्कर्ष सत्य असेल. जेव्हा आपण आतून असं बाहेर जातो तेव्हा सर्व असतं आणि काहीसुद्धा असतं, सर्व आणि काहीसुद्धा असतं जेव्हा आपण आतून बाहेर जातो. परंतु समजा बाहेरून असं आत जात असेल तर मात्र काही असतं. म्हणजेच काही सी ए आहेत हे आपण बाहेरून असं आत जातो म्हणून सीचा काही भाग ए आहे म्हणून हे सुद्धा निष्कर्ष सत्य असतं. हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण बाहेरून आत जातो तेव्हा काही असतं आणि आतून जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा सर्व किंवा काही असतं. चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, कथन दिलेलं आहे सर्व कोंबड्या कावळे आहेत. तर कोंबड्यांसाठी आपण के काढूया. तर सर्व कोंबड्या कावळे आहेत आणि कावळ्यांसाठी आपण केवी घेऊ. पुढचं विधान आहे सर्व कावळे घोडे आहेत, म्हणून इथं घोड्यांसाठी आपण जी घेऊया. अशा पद्धतीने वेन डायग्राम काढलेली आहे. आता या विधानांवरील निष्कर्ष बघूया. काही घोडे कोंबड्या असतात, काही घोडे कोंबड्या असतात. जेव्हा आपण बाहेरून आत जातो तेव्हा काही येतं म्हणून पहिला निष्कर्ष सत्य आहे. काही कोंबड्या घोडे आहेत, काही कोंबड्या घोडे आहेत. आतून जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा सर्व किंवा काही असतं म्हणून हे विधानसुद्धा सत्य आहे.
म्हणून निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष दोन्ही फॉलो करतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. ऑप्शन सीमध्ये जर दोन्ही निष्कर्ष 1 आणि 2 निघत असतील तर ऑप्शन सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे, विधाने दिलेली आहेत. काही पुस्तके कादंबऱ्या आहेत. पुस्तकांसाठी आपण पी काढूया आणि काही पुस्तके कादंबऱ्या आहेत हे आपण असं डिनोट करतो. कादंबऱ्यासाठी आपण के घेऊया. सर्व कादंबऱ्या मासिके आहेत, तर हे सर्व कादंबऱ्या मासिके आहेत आणि मासिकेसाठी आपण एम घेऊया. काही मासिके पत्रिका आहेत, हा मासिक आहे आणि काही मासिके पत्रिका आहेत. पत्रिकेसाठी आपण पी टी घेऊया. आता निष्कर्ष आहेत. काही कादंबऱ्या पत्रिका आहेत, तर हा कादंबरी आणि हा इथं पत्रिका आहे. तर कादंबरी आणि पत्रिकेचा काही संबंध दिलेला नाही, म्हणून हा निष्कर्ष फॉलो करणार नाही. काही पुस्तके मासिके आहेत, तर हे पुस्तक आहे आणि पुस्तकाचा काही भाग मासिकामध्ये सुद्धा आहे. कारण काही पुस्तके कादंबऱ्या आहेत आणि पूर्ण कादंबऱ्या मासिके आहेत, म्हणून काही पुस्तके मासिके आहेत हे विधान सत्य आहे. कारण काही पुस्तकांचा भाग मासिकेमध्ये येतो, म्हणून हे विधान निष्कर्ष सत्य आहे. सर्व पुस्तके मासिके आहेत, तर सर्व पुस्तके मासिके नाहीत, कारण पुस्तकांचा काहीच भाग मासिकांमध्ये येतो, म्हणून तिसरं निष्कर्ष चुकीचा आहे. म्हणून फक्त दुसरा निष्कर्ष फॉलो करेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, कारण ऑप्शन एमध्ये फक्त निष्कर्ष 2 निघतो, म्हणून ऑप्शन ए हे या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे, विधाने दिलेली आहेत. काही चार्ट डार्ट आहेत, तर चार्टसाठी आपण सी घेऊया. तर सीचा काही भाग डार्ट आहे, म्हणून या पद्धतीने आपण मांडणार वेन डायग्रामच्या सहाय्याने. सर्व कार्ट आहेत, म्हणून हे असं येईल आणि कार्टसाठी आपण के घेऊया. तिसरं विधान आहे, काही कार्ट स्मार्ट आहेत, तर हा कार्टचा भाग हा स्मार्ट आहे, कारण हा कार्टचा भाग हा काही स्मार्ट आहे. आता या विधानावरील निष्कर्ष बघूया. काही कार्ट आहेत, तर इथं हा चार्ट आहे आणि इकडे कार्ट आहे आणि सर्वच डार्ट हे कार्ट आहेत, म्हणून हा जो भाग आहे तो केचा सुद्धा आहे, म्हणून कार्टचा सुद्धा आहे, म्हणून पहिलं विधान बरोबर असेल. काही कार्ट डार्ट आहेत, तर हा विधान कॉमन आहे, म्हणून दुसरं विधानसुद्धा फॉलो करणार आहे. काही डार्ट डीचा काही भाग स्मार्ट आहे, तर डी आणि एसमध्ये काही संबंध दिलेला नाही, म्हणून तिसरं विधान चुकीचं आहे. त्यानंतर काही चार्ट आहेत, तर हा स्मार्ट आहे आणि इथं चार्ट आहे, ह्याचासुद्धा काही संबंध दिसत नाही, म्हणून हे सुद्धा विधान चुकीचं आहे. म्हणून निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 फॉलो करतात, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए. ऑप्शन एमध्ये 1 आणि 2 निष्कर्ष निघत आहेत. प्रश्न चौथा आहे, विधाने दिलेली आहेत. काही मोठे लहान आहेत, तर मोठ्यासाठी आपण एम घेऊया आणि एमचा काही भाग काही सांगितलेला आहे, म्हणून काही मोठे लहान आहे. कोणताही लहान विशाल नाही, तर इथं आपण विशालसाठी वी घेऊया आणि कोणताही लहान विशाल नाही, म्हणून दोघांमध्ये क्रॉस. काही विशाल सूक्ष्म असतात, तर विशालचा काही भाग सूक्ष्मसाठी आपण एस घेऊया. आता या विधानांवरील निष्कर्ष बघूया. काही विशाल मोठे नसतात, तर काही विशाल मोठे नसतात आणि या दोघांचा काही संबंध नाही, म्हणून हे विधान फॉलो करणार नाही. कोणताही मोठा विशाल असतो, तर मोठा आणि विशालमध्ये सुद्धा काही संबंध नाही, म्हणून पहिलंसुद्धा फॉलो करणार नाही आणि दुसरंसुद्धा फॉलो करणार नाही. काही लहान सूक्ष्म नसतात, काही लहान सूक्ष्म नसतात
हे सुद्धा आपल्याला काही सांगितलेलं नाही, म्हणून हे सुद्धा फॉलो करणार नाही. काही मोठे सूक्ष्म नसतात, तर मोठा आणि सूक्ष्माचा सुद्धा इथं काही संबंध नाही, म्हणून हे सुद्धा फॉलो करणार नाही. म्हणून कोणताही निष्कर्ष फॉलो करणार नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी. कोणतेही निष्कर्ष निघत नसल्यास ऑप्शन डी हे या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. 5वा प्रश्न आहे. विधानं दिलेली आहेत. सर्व घोडे बैल आहेत. तर घोड्यासाठी आपण जी घेऊया आणि सर्व जी म्हणजे सर्व घोडे हे बैल आहेत. बैलांसाठी आपण बी घेऊया. सर्व बैल पोपट आहेत आणि पोपटसाठी आपण पी घेऊया. निष्कर्ष आहेत. सर्व घोडे पोपट आहेत. तर जेव्हा आपण आतून बाहेर जातो तेव्हा सर्व किंवा काही असतं, म्हणून सर्व घोडे पोपट आहेत हे निष्कर्ष सत्य आहे. त्यानंतर सर्व पोपट घोडे आहेत. जेव्हा आपण बाहेरून आत येतो तेव्हा सर्व नसतं, तर फक्त काहीच असतं, म्हणून हे विधान चुकीचं आहे. म्हणून निष्कर्ष फक्त एक फॉलो करणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए. प्रश्न 6वा आहे. विधाने दिलेली आहेत. एकही पुरुष बुद्धिमान नाही. तर पुरुषासाठी आपण पी काढूया आणि एकही पुरुष बुद्धिमान नाही, म्हणून बुद्धिमान हा इकडे आपण मांडूया आणि या दोघांमध्ये काहीही संबंध नाही, म्हणजे एकही पुरुष बुद्धिमान नाही म्हणून क्रॉस येईल. त्यानंतर सर्व स्त्रिया बुद्धिमान आहेत. आता स्त्रिया ह्या बुद्धिमानमध्ये असतील, सर्व स्त्रिया, म्हणून बुद्धिमानच्या आतमध्ये इकडे स्त्रियांसाठी आपण एस घेऊया. अशा प्रकारे ही वेन डायग्राम तयार होईल. आता या विधानांवरील निष्कर्ष बघूया. एकही पुरुष स्त्री नाही. तर जर पुरुष बुद्धिमान नसेल तर बुद्धिमानमध्येच स्त्री आहे, म्हणून हे विधान सत्य आहे. कारण जर का एकही पुरुष बुद्धिमान नसेल तर मग बुद्धिमानमध्येच स्त्री आहे, म्हणून पुरुषसुद्धा स्त्री नसणार आहे, म्हणून हे निष्कर्ष सत्य आहे. एकही स्त्री पुरुष नाही. एकही स्त्री पुरुष नाही हे सुद्धा विधान सत्य आहे. कारण बुद्धिमानमध्ये स्त्री आहे आणि बुद्धिमान हा पुरुषाशी क्रॉस आहे, म्हणजेच एकही पुरुष बुद्धिमान नाही आणि बुद्धिमान असेल तर मग स्त्रीसुद्धा नसणार आहे, म्हणून स्त्री हा पुरुष नसणार आहे किंवा पुरुष हा स्त्री नसणार आहे. ही म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. ऑप्शन सी हे या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न 7वा आहे. विधाने दिलेली आहेत. काही पुस्तके ओढे असतात. तर पुस्तकांसाठी आपण पी काढूया आणि पीचा काही भाग ओढे आहेत आणि ओढ्यांसाठी आपण ओ घेऊया. काही ओढे स्वयंपाकी काही ओढे स्वयंपाकी नसतात, म्हणजे हा जो भाग आहे तो इकडे क्रॉस दाखवूया आणि स्वयंपाकीसाठी आपण एस घेऊया. तर काही ओढे स्वयंपाकी नसतात म्हणून इथं मध्ये आपण क्रॉस घेतलेला आहे, कारण हा भाग स्वयंपाकी म्हणजे ओढे ह्या स्वयंपाकी नाहीत म्हणून. आता ह्याच्यावरील डायरेक्ट उत्तरांमध्येच निष्कर्ष दिलेले आहेत. सर्व पुस्तके स्वयंपाकी असतात, तर सर्व दिलेलं नाही म्हणून काहीच दिलेलं आहे. काहीही दिलेलं नाही म्हणून हे चुकीचं आहे विधान. काही पुस्तके स्वयंपाकी नसतात. काही पुस्तके स्वयंपाकी नसतात म्हणून हे सुद्धा काही दिलेलं नाही, म्हणून हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे. दोन्ही ऑप्शन ए आणि बी म्हणजे वरील दोन्ही फॉलो करतात का, तर दोन्हीही नाही, म्हणून हे सुद्धा नाही. मग राहिलं काय, कोणतेही नाही, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी.